पुढचा बॉल फ्री आणि या 5 धावा. 5ची वर धावसंख्या पोहोचते 30 या आकड्यावर. आणि आता मात्र सायास फार्मा रायडर्सचे कॅप्टन खुश असतील, कारण म्हणतात ना की 6 षटकांच्या फॉर्मॅटमध्ये बदल घडत असतात, बदल होत असतात. आणि तेच पाहायला मिळालं. 2 षटकांनंतर 17 धावा होत्या आणि या संग्रामच्या 3ऱ्या षटकामध्ये आतापर्यंत धावा आलेल्या आहेत 13. आणि हा पुढचा बॉल असणार आहे फ्री हिट. पंचांच्या डावीकडून संग्राम सज्ज होतो. स्ट्राईकवर असेल बॅटर सुधीर. यावेळेस लीगल बॉल लाईन बिलॉंग्स टू अंपायर. नो आर्ग्युमेंट विथ अंपायर प्लीज. बॉल लीगल आहे तर आपण लगेचच गेम ऑन ठेवायचा आहे. आणि या फ्री हिटच्या बॉलवर जास्त काही प्राप्त करता येत नाहीये. वाईड यॉर्कर किंवा मला ऑफस्टम्पच्या बाहेरचं रोटेशन, या 2 गोष्टी खूप महत्वाच्या असतात जेव्हा फलंदाज लईमध्ये असतो, जेणेकरून त्याचा रिदम ब्रेक होऊ शकतो. आणि तेच कुठेतरी संग्रामला ठाऊक होतं आणि त्याने ऑप्शनच्या बाहेर बॉल ठेवलं आणि वाईड लाईनच्या आतून बॉलला ट्रॅव्हल केलाय आणि एक दर्जेदार बॉलची समाप्ती संग्रामच्या वतीने होते. धावसंख्या 2 गडी बाद 30 धावा. बॉल फेकून झाला आतापर्यंत या षटकातले 4 ओव्हर द विकेट. हो पुन्हा एकदा लॉफ्टेड ड्राईव्ह बॉल जाईल लॉंग ऑफ सीमारेषा पार. 6 धावांसाठी दर्जेदार दिमागदार षटकार. सुधीर अनस्टॉपेबल बनते. सुधीरच्या बॅटमधून धावांचा पाऊस पडतोय. पावसाचं वातावरण या ठिकाणी तुम्हाला पाहायला मिळते, ढगाळ वातावरण, पण मैदानाच्या आतमध्ये धावांचा पाऊस पडतोय. सुधीर आणि सुधीरच्या वतीने आतापर्यंत 32 धावांचं योगदान आहे. सुधीर घाडगे आणि धावसंख्या झाली 2 गडी बाद 36 धावा. संग्राम यावेळेस पुन्हा एकदा बॉडीला रोल करून ऑन साइडला क्रॉस बॅटेड स्ट्रोक एक्झिक्यूट करायचा होता, पण यावेळेस शॉर्ट ऑफ गुडलेन बॉलला ऑन साइडला क्रॉस बॅटेड स्ट्रोक येण्याचा प्रयत्न केला जरूर होता, तो फसलाय आणि 3 षटकाचा खेळ संपतोय. 3 षटकां समाप्तीनंतर सायास फार्मा रायडर्सची धावसंख्या झाली 12च्या धावाकरते 2 गडी बाद 36 धावा. 36 रन्स ऑन बोर्ड फॉर द लॉस ऑफ 2 विकेट्स. सायास फार्मा रायडर्स आफ्टर 3 overs. आपण पाहतात संभाजीराजे गोसावी प्रतिष्ठान आयोजित भव्य फुलपिच क्रिकेट स्पर्धा सिंहगड रोड प्रीमियर लीग सीझन 2. आयोजक आहे सन्माननीय केतनदादा संभाजीराजे गोसावी, स्वर्गीय किशोरदादा गोसावी यांच्या स्मृतीप्रित्यर्थ खडकवासला आणि पर्वती विधानसभा क्षेत्रातील खेळाडूंना एक मोठं व्यासपीठ मिळावं यासाठी संभाजीराजे गोसावी प्रतिष्ठानच्या वतीने या प्रीमियर लीगचं नियोजन केलं गेलेलं आहे. आणि हे पर्व दुसरं
नवीन बॉलर बॉलिंग ट्रॅकवर ज्याने एक सफलता मिळवून दिली होती, तो तुम्हाला अजून सफलता मिळाली नाही, पण मात्र एक चांगल्या दर्जाची गोलंदाजी, एक विकेट घेतला आणि फक्त श्री बॉलिंग ट्रॅकवर तुम्हाला पाहायला मिळेल आणि त्याने आतापर्यंत 7 धावा खर्च केलेल्या आहेत. तर श्री कराडे बॉलिंग ट्रॅकवर तुम्हाला पाहायला मिळेल, जो मेन गेट एंडने श्री खर्डे. श्री करडे बॉलिंग ट्रॅकवर तुम्हाला पाहायला मिळणार आहे आणि स्ट्राईकवर असेल तर म्हणजेच सुधीर घाडगे. स्ट्रोक प्रॉमिसिंग ओमकारच्या बॅट मधून आजच्या दिवसातला सर्वात लांबवर जाणारा हा दिमागदार दमदार षटकार 6 धावा. ताकद काय असते, दरारा काय असतो ते स्पष्टपणे या बॉलवर पाहायला मिळालंय. ओमकार पोकळे याने आपली दहशत दाखवण्याची सुरुवात केलेली आहे. 2 बॉल्स मध्ये 7 धावांचं योगदान आणि धावसंख्या झाली आहे 2 गडी बाद, 42 धावा, 42 रन्स ऑन बोर्ड फॉर द लॉस ऑफ 2 विकेट. श्री करडेच्या विरोधात तगडा संघर्षमय षटकार. बॉलर तयार, श्री करडे कमबॅक करेल का या पुढच्या बॉलवर. गती परिवर्तन केलंय पण पंचांच्या वतीने त्या ठिकाणी नो बॉलची खूण केली गेली आणि ओमकारच्या वतीने मात्र कुठलाच एफर्ट दिला गेला नव्हता. कारण ओमकारला ठाऊक आहे आपण लयमध्ये आलेलो आहोत आणि त्याचमुळे मात्र लय न बिघडवता आपण आपला ट्रॅक पकडून चालावं आणि म्हणूनच की काय या ठिकाणी बॅक ऑफ द हँड डिलिव्हरी होती, त्या बॉलला छेडखानी करण्याचा प्रयत्न केला गेला नाहीये. नो बॉल मिळतोय. पुढचा बॉल ऑन साइडला पुन्हा एकदा पॉवर पॅक स्ट्रोक. वेलकम टू द 6 पार्टी. 6 धावा षटकार. आज नाश्ता जबरदस्त केलाय. सकाळच्या सत्रामध्ये मात्र षटकाराची आतिषबाजी ओमकार पोकळेच्या वतीने पाहायला मिळते आणि या 6 धावांच्या मदतीने धावसंख्या जाऊन पोहोचते 49 धावा, 2 गडी बाद, 49 धावा. क्वालिटी डिग्री 3 षटकापर्यंत थोडासा थांबला होता सायास फार्मा रायडर्स. श्री करडे या ठिकाणी मात्र प्रयत्न करतायत, पण जर तुम्ही बॉल पुढ्यात ठेवाल तर मात्र ओमकार पोकळे तुमच्यावर प्रतिहल्ला तर करणारच आहे. कारण हा बॉल होता थोडासा गुडलेनला पिच करणारा, त्या अगोदरचा बॉल मात्र स्लॉट मध्येच होता, म्हणजे सहज सहज मेजबानी होती आणि ऑन द राईज आणि ओव्हर पिच बॉलला जबरदस्त स्ट्रोक्सच्या माध्यमातून सीमारेषेच्या बाहेर पटवलेला आहे आणि बॅक टू बॅक 2 षटकार ओमकार पोकळेच्या बॅटमधून आणि एक चांगली सन्मानजनक धावसंख्येपर्यंत मजल जाते सायास फार्मा रायडर्सची. 2 गडी बाद, 49 धावा, 49 रन्स. आता मात्र खरं क्रिकेट सुरू झालं असं पाहायला मिळते, कारण 6 षटकाच्या क्रिकेटमध्ये तुमच्याकडे संयम असायला हवा, तुमच्याकडे चांगल्या स्ट्रोकची निवड असायला हवी आणि त्या ठिकाणी पहिल्या षटकांवर आरूढ राहिला तो म्हणजे सुधीर घाडगे आणि त्यानंतर आता 4थ्या षटकाची दमदार सुरुवात करतोय ओमकार पोकळे. बॅक टू बॅक 2 ठोकलेत. पाहूया या पुढचा बॉल देखील सीमारेषेच्या बाहेर जाईल का. श्री करडेच्या वतीने चोख प्रत्युत्तर दिलं जाईल. आउट विकेट. यावेळेस जबरदस्त कलात्मक फटका ऑन साइडला फक्त बॉलला दिशा देण्याचं काम केलंय. बॉलला पाठवलं स्क्वेअर लेग रिजन मध्ये डीपमधून क्षेत्रशः पुढे येईपर्यंत फक्त एकच धाव मिळते. कौतुक करायला हवं श्री करडेचं, कारण दिशामधून त्याने गोलंदाजी केली. थोडा शॉर्ट ऑफ गुड लाईन बॉल होता, त्यानंतर बॉडी लाईन बॉल असल्या कारणाने मात्र त्या बॉलला कुठल्या दिशेने खेळू त्या प्रयत्नांमध्ये थोडासा संभ्रमात राहिला फलंदाज आणि शेवटच्या क्षणी फक्त बॉलला दिशा देण्याचं त्याने काम केलं आणि धावसंख्या जाऊन पोहोचते 50. 50 रन्स ऑन बोर्ड फॉर द लॉस ऑफ 2 विकेट. सायास फार्मा रायडर्सच्या संघाच्या 50 धावा पूर्ण झालेल्या आहेत. श्री करडे पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅकवर, राईट आर्म राऊंड विकेट. त्या ठिकाणी मंकड विकेट घेण्याचा प्रयत्न जरूर केला होता, आपण पाहिलं तर पॉपिंग क्रीज मध्ये ओमकार पोकळे आहे आणि ओमकारच्या विकेटचं महत्व खूप जास्त असेल चंदन कडपाटली या संघाला. पुन्हा एकदा आपला सिग्नेचर स्ट्रोक रिव्हर्स हिट बॉलला पाठवलंय डीप पॉइंट सीमारेषा पार. सुधीर घाडगे सुद्धा या ठिकाणी पार्टी जॉईन करतो आणि त्याच्यामध्ये या 4 धावाला धावसंख्या पोहोचते 2 गडी बाद, 54 धावा, 54 रन्स ऑन बोर्ड फॉर द लॉस ऑफ 2 विकेट्स. क्वालिटी क्रिकेट या ठिकाणी सायन्स फार्मास रायडर्स या संघाकडून, कारण दोन्ही संघांना 4 दिवस मिळाले होते सराव करण्यासाठी आणि तो सराव मात्र या ठिकाणी दोन्ही संघाचा सुरुवातीच्या 3 षटकामध्ये पाहायला मिळाला. पण या 4थ्या षटकामध्ये मात्र खेळपट्टीचा अंदाज आणि अनुभव घेतल्यानंतर सायास फार्मा रायडरच्या फलंदाज थांबण्याचं नाव घेत नाहीये. जबरदस्त क्रिकेट
सयाज फार्मा रायडरचं. या अगोदर ओळखलं होतं की फलंदाज कुठल्या दिशेने खेळणार आहे आणि ते ओळखून पारखून मात्र बॉलिंगच्या शैलीमध्ये बदल केला गेला. पुढे ठेवण्यात आला होता. बॉलला थोडासा फ्लाईट दिला आणि ऑन साईडला स्लॉक स्वीप करण्याचा प्रयत्न पूर्णपणे फसला, कारण बॉल थोडासा कमी गतीने हाताळला गेला होता श्री करडेच्या माध्यमातून. श्रीकडे तो अनुभव आहे आणि तो अनुभव असताना मात्र तो अनुभव या महत्वपूर्ण सामन्यामध्ये यूज करतोय. बॉल फेकून गेला आतापर्यंत या षटकातले 5. शेवटचा बॉल असेल. ऑन साईडला क्रॉस बेटेड स्ट्रोक. त्या ठिकाणी मात्र यष्टीरक्षक थोडासा अडखळला होता, पण शेवटच्या क्षणी स्वतःला सावरले. 4 षटकाचा खेळ संपतो. 4 षटकांच्या समाप्तीनंतर सायास फार्मा रायडर्स या टीमची धावसंख्या झाली 2 गडी बाद 54 धावा. सुधीर खेळतोय 38 वर आणि ओमकार त्याला साथ देतो 14 वर. अजूनही 2 षटकांचा खेळ बाकी आहे. प्रोजेक्टेड स्कोरचा आपण विचार केला तर 80च्या पलीकडे जाऊ शकतो सायस फार्मास रायडर्स हा संघ, पण अजून 2 षटकाचा खेळ बाकी आहे. या 2 षटकामध्ये पाहूया काय पलटवार करेल का चंदन कडपाटील 11 संघ. घेऊ एक छोटासा ब्रेक. आम्ही आता गेलो, लगेच आलो. बघा, तुम्ही पाणी तुम्हाला द्यायचं असेल आयोजकांना विचारून तुम्हाला मैदानाच्या आतमध्ये जायचंय, सरळ सरळ जायचं नाहीये, कारण या ठिकाणी ती सूचना आम्हाला करण्यात आलेली आहे. यानंतर कुठल्याच संघाने आपला खेळाडू मैदानाच्या आतमध्ये पाठवू नका. हा, पाणी पाहिजे तुम्ही अंपायरला विनंती करा, मग अंपायरकडून परमिशन घ्या आणि त्यानंतर मग ते अंपायर आयोजकांना सांगतील पाणी आतमध्ये घेऊन यायचंय की नाही यायचंय. नवीन बॉलर बॉलिंग ट्रॅकवर संग्राम येतोय काय? संग्राम पुन्हा एकदा द फास्ट अँड फ्युरियस बॉलर, पण या ठिकाणी मात्र तितकासा प्रभावी ठरला नाही. आपण पुन्हा एकदा आपलं नशीब आजवण्यासाठी आणि आपल्या संघाचा विश्वास मिळवण्यासाठी 5व्या षटकावर संग्राम येतोय. 54 धावा 4 षटकाच्या समाप्तीनंतर. संग्राम तयार. राईट आर्म ऑन द विकेट ओंकार साठी. पेस जबरदस्त आहे. लीगल बॉल. टप्पा पडल्यानंतर बॉल थोडा खाली राहतोय आणि 54 धावांवरच धावफलक थांबलेला आहे. पहिला बॉल डॉट बॉल संग्रामकडून चोख प्रतिउत्तर, कारण कधी कधी स्टंप टू स्टंप अटॅकच ते तुमचं तंत्र असायला नको, तर कधी कधी तुम्हाला बॅटरला ओळखून बॅटर पासून लांब बॉल कसा ठेवता होईल याकडे देखील लक्ष द्यायचं असतं आणि त्यासाठी प्रदीर्घ असा अभ्यास महत्वाचा आहे, सराव महत्वाचा आहे. आणि संग्रामने या षटकाची सुरुवात चांगली केली आहे. ओमकार स्ट्राईकवर असेल. यावेळेस मात्र तोच प्रयत्न केला गेला होता बॉलर संग्रामकडून, पण यावेळेस वाईड लाईन ओलांडणारा हा बॉल आहे आणि ही एक वाईडची अवांतर धाव मिळेल. धावसंख्या पोहोचते ती म्हणजेच 55 या आकड्यावर. 55 रन्स ऑन बोर्ड. Still 11 balls are remaining to deliver of this first inning. अवधी आहे दोन्ही संघांकडे पलटवार करण्याचा. पाहूया त्या अवधीचा उपयोग कोण करतोय. ओव्हर द विकेट. फुलरलीचा बॉल होता. काहीसा क्रॉस बॅटेड स्ट्रोक बॉल जाईल साईड स्विचच्या समोर. त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक थोडीशी चूक करतो आणि त्या चुकीचा फायदा फलंदाजी करणाऱ्या संघाला होतोय. 2 ची बॉल धावसंख्येतून पोहोचते 57 या आकड्यावर. 57 रन्स ऑन बोर्ड. दोन्ही संघांनी मात्र शर्थीचे प्रयत्न केलेले आहेत, पण या घडीला पाहिलं तर 2 बॅटर्सच हायलाइटेड राहिलेले आहेत, ओमकार पोकळे आणि सुधीर घाडगे. कारण या दोन्ही फलंदाजांच्या नावावर धावांचा रतीब आहे. कारण जर आपण सुधीरचा विचार केला, सुधीर खेळतोय 36 धावांवर आणि ओमकारचा विचार केला तर ओमकार खेळतोय 16 धावांवर. एक चांगली पार्टनरशिप या ठिकाणी 3ऱ्या विकेटसाठी या 2 फलंदाजांनी बनवलेली आहे आणि आपल्या संघाला एका चांगल्या पोझिशनमध्ये नेण्यासाठी पहिल्या बॉलपासून ते प्रयत्नशील राहिलेत. ओव्हर द विकेट. फुलटॉस बॉल आहे. ट्रेडमार्क स्ट्रोक आणि फुलटॉस बॉल जसा डिलिव्हर झाला त्यावर रबर स्टॅम्प बसला होता की हा बॉल जाणार आहे सीमा रेषा पार. 6 धावांसाठी दमदार षटकार, सिक्सर. पॉवर पॅक स्ट्रोक आणि ओमकार आपल्या शरीरयष्टीचा खूप चांगला उपयोग करतोय आणि आपल्या अनुभवाचा आणि आपल्या सरावाचा आणि क्रिकेट प्रति प्रेमाचा या ठिकाणी खूप चांगला आनंद घेतोय. आणि या 6 धावांच्या मध्ये धावफलकावर धावा लावल्यात. 2 गडी बाद 63 धावा. संग्राम
क्रॉस बॅटेड आहे, एलिव्हेशन नाहीये, स्ट्रोकला बॉल जाईल फॉरवर्ड स्क्वेअर क्रिजरमध्ये क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी बॉलला कॅरी करेल, थ्रो करेल, तोपर्यंत या एका धावेने धावफलक पोहोचतोय तो म्हणजे 64 या आकड्यावर. 2 गडी बाद 64 धावा. प्रयत्न तर आक्रमक चालू आहे दोन्ही फलंदाजांचे, कारण दोन्ही फलंदाजांनी मात्र मनाशी निश्चय बाळगलाय की आजच्या दिवसामध्ये आपल्याला पुढची फेरी गाठायचीच आहे आणि तोच आत्मविश्वास ओमकार पोकळे आणि सुधीर घाडगे यांच्या देहबोलीमध्ये पाहायला मिळालाय. पण मात्र संग्राम विकेटच्या शोधात आहे, पेस बॉलर आहे, पण मात्र त्या पेस उपयोग संघाला होत नाहीये. गती परिवर्तन केलं, पण गती परिवर्तन करता मात्र कुठेतरी खांद्यावरचं नियंत्रण भरकटलं आणि बॉल मात्र वाईड लाईन ओलांडतोय आणि ही मिळते वाईडची एक धाव, धावसंख्येतून पोहोचते. दोन गडी बाद 65 धावा. 65 रन्स ऑन बोर्ड फॉर द लॉस ऑफ 2 विकेट. थोडस मोठं षटक संग्रामचं ठरलेलं आहे, पहिल्या सुद्धा आणि हाही सुद्धा, कारण अवंतर बॉलची हाताळणी वारंवार केली जाते काहीतरी वेगळं करण्याचा प्रयत्न करताना. फुल टॉस बॉल आहे, मिस करतोय बॉल, मात्र यष्टीरक्षकाला बीट करून जाईल शॉर्ट थर्डमॅन एरियामध्ये. त्या ठिकाणी मी ते एकच धाव, एका धावेची वाढ, धावसंख्येतून पोहोचते 66 या आकड्यावर. 66 रन्स ऑन बोर्ड फॉर द लॉस ऑफ 2 विकेट्स. टीम सायाज फार्मा रायडर्स. फुलटॉस होता आणि वेग भन्नाट असल्या कारणाने आणि तयारीत नसल्या कारणाने हा तो स्ट्रोक सुधीरला एक्झिक्यूट करता आला नाहीये. आता स्ट्राईकवर असेल ओमकार, बॉल फेकून जर त्या षटकातले एकूण दोन गडी बाद 67 धावा अशी धावसंख्या सायाज फार्मा रायडर्सची. आणि शेवटचे षटक हाताळण्यासाठी बॉलिंग मार्कवर बॉलर तुम्हाला पाहायला मिळणार आहे संदीप शेळके. हे पोलीस खात्यामध्ये कार्यरत आहेत आणि कालच्या दिवसात देखील त्यांची गोलंदाजी आम्ही पाहिलेली आहे. जबरदस्त भन्नाट स्पेस संदीप शेळके यांचा, आणि आज देखील त्याच पेसची आणि अनुभवाची, मुख्यत्वे आता अनुभवाची गरज आहे या शेवटच्या षटकामध्ये. आणि यावेळेस मात्र बॅकफुटला जाऊन बॉलला पंच केलं, पाठवलाय बॉलला स्वीपर कव्हर एरियामध्ये, क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी आहे. दरम्यान फक्त एक धाव मिळते, धावसंख्या पोहोचते ती म्हणजेच 2 गडी बाद 68 धावा. जबरदस्त बॉलिंग संदीप शेळके यांची पूर्ण या सिंहगड रोड प्रीमियर लीग मध्ये पाहिलेली आहे. आणि आता पाहूया या शेवटच्या महत्वपूर्ण टप्प्यांमध्ये देखील तशीच गोलंदाजी पाहायला मिळेल का बॉलर संदीप शेळकेंकडून. बॉलिंग मार्क तयार होत आहेत पंचांच्या धावीकडून. आपण पाहताय सिंहगड रोड प्रीमियर लीग सीझन 2. डाऊन द विकेट, आउटसाइड एज घेऊन बॉल जाईल गली रिजन मध्ये, त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक बॉलला स्टॉप करेल, तोपर्यंत मिळते एक धाव, एका धावीची वाढ, धावसंख्या पोहोचते 69 या आकड्यावर. एक्सपिरियन्स इज द बेस्ट टीचर आणि बेस्ट फीचर असं नेहमीच म्हटलं जातं, आणि या ठिकाणी संदीप शेळके यांचा अनुभव फायदेशीर ठरतोय चंदन कडपाटील 11 या संघाला. आणि अजूनही 4 बॉलचा केस शिल्लक आहे, पण स्ट्राईकवर फास्ट अँड फ्युरियस बॅटर, अटॅकिंग बॅटर तुम्हाला पाहायला मिळते ओमकार पोकळे. ऑन साइडला बॉलला फक्त फ्लिक करायचं होतं, बॉल जाईल बॅकवर्ड स्क्वेअर क्रिजर मध्ये, थ्रो करेपर्यंत फक्त एकच धाव मिळते. 3 बॉल्सवर फक्त 3 सिंगल्स खर्च केल्यात गोलंदाज संदीप शेळकेने. आणि यालाच म्हणतात अभ्यास, यालाच म्हणतात अनुभव, यालाच म्हणतात जिद्द, यालाच म्हणतात मेहनत, आणि यालाच म्हणतात चिकाटी. संदीप शेळकेचा एक शानदार स्पेल आतापर्यंत पाहायला मिळालाय. धावसंख्या 70, 2 गडी बाद 70 धावा झालेल्या आहेत आणि अजूनही 3 बॉलचा काही शिल्लक आहे.
क्षेत्ररक्षण थोडंसं जवळ करण्यात आलेलं आहे कारण संदीप शेळके यांचा अनुभव आहे आणि फलंदाज कुठल्या क्षेत्रात खेळेल तो पूर्व अभ्यास संदीप शेळकेचा आहे आणि पाहूया तो पूर्व अभ्यास आपल्या संघाच्या कामी येतोय का. लेफ्ट आर्म डाऊन द विकेट संदीप शेळके. हाफ ट्रॅकर आहे, पुल केले, क्षेत्ररक्षक आहे, डीप मिड विकेट त्याच्यामधून बॉल खाली येतोय, कॅच कॅरी करण्याचा प्रयत्न, हवे सूर घेऊन तो प्रयत्न पूर्ण करतो आणि झेलचीच्या स्वरूपात सुधीर घाडगे बॅक टू पॅव्हिलियन, फलंदाज बाद. दोन बॉल्स बाकी आहेत कारण पहिल्या 3 बॉल्सवर सिंगल आणि त्यानंतर 4थ्या बॉलवर विकेट. स्ट्राईकवर आता असेल बॅटर प्रसन्न म्हणजेच फिंच. संदीप शेळके यांचं कौतुक करावं तितकं कमी कारण मोक्याच्या क्षणाला ते गोलंदाजीसाठी आले आहेत आणि आता मात्र एक जबरदस्त कमबॅक चंदन कडपाटील 11 या संघाला मिळतोय संदीप शेळके यांच्या वतीनं. राऊंड विकेट. यावेळेस बॅट अँड पॅड मधला बॉल होता, हेलिकॉप्टर स्टाईलने बॉलला उडवलाय लॉंग ऑफ एरियामध्ये, क्षेत्राशी त्या ठिकाणी बॉल पर्यंत पोहोचेल, थ्रो करेल तोपर्यंत एक धाव मिळते आणि महत्वाची बाब मध्ये स्ट्राईकवर आता ओमकार पोकळे येतोय, धावसंख्या जाऊन पोहोचते ती म्हणजेच 71 या आकड्यावर. 3 गडी बाद 71 धावा सायास फार्मा रायडर्स अशी धावसंख्या तुम्हाला पाहायला मिळते आणि या शेवटच्या बॉलवर किती धावा येतील किंवा विकेट येईल हे देखील पाहणं तितकंच रंगतदार असणार आहे कारण आता कॉन्टेस्ट रंगतोय तो म्हणजे संदीप शेळके वर्सेस ओमकार पोकळे. धावसंख्या 71. राऊंड विकेट. संदीप शेळके तयार आणि या ठिकाणी प्ले अँड मिस या ठिकाणी धावाची संधी आहे, ओमकार परतेल आणि धावाची बाद होईल आणि 4 विकेट डाऊन होत आहेत सायास फार्मास रायडर्सचे आणि धावसंख्या थांबले 71 या आकड्यावर आणि आता चंदन कडपाटील 11 संघाला 36 बॉल्स मध्ये 72 धावा पूर्ण कराव्या लागतील 12च्या धावगतीनं. एक चांगलं क्रिकेट आणि चांगला कमबॅक चंदन कडपाटील या संघाचा संदीप शेळके यांच्या वतीने पाहायला मिळालेला आहे आणि यालाच म्हणतात क्रिकेट मित्रांनो, जरी तुमचे काही खेळाडू तोट्याचे ठरले तर काही खेळाडू फायद्याचे सुद्धा ठरू शकतात आणि तेच संदीप शेळके यांच्या वतीने पाहायला मिळालं. आणि पहिला डाव संपतोय, जेव्हा दुसरा डाव सुरू होईल मायक्रोफोन तुम्हाला ऐकायला मिळेल उल्हासनगरचा बुलंद आवाज, अभ्यासू आवाज, अनुभवी आवाज, सन्माननीय राहुल भोईर सर. तुषार हणमकर 11 संघाचे कॅप्टन असतील तर आपण लगेच यायचं आहे, आमच्या कमिटी मेंबरशी भेटायचंय. तुषार हणमकर 11 प्लीज आपण लगेच यायचं आणि आमच्या कमिटी मेंबरशी भेटून घ्यायचं प्लीज, रिक्वेस्ट. पुन्हा एकदा नक्कीच प्रीमियर लीगला आजच्या दिवसाला सुरुवात होती. पहिली मॅच आपल्याला पाहायला मिळते जी मॅच लीग स्टेजची एक मॅच जी बाकी होती ती दरम्यान ही मॅच आपल्याला पाहायला मिळते मैदानाच्या आतमध्ये. दोन चांगल्या टीम आहेत
आणि एक चांगला टार्गेट देखील सेट केला पहिल्या इनिंग मध्ये बॅटिंग करत असताना. एक चांगली धावसंख्या देखील 70+ धावसंख्या, एक चांगली धावसंख्या आहे. 6 षटकांचे आपल्याला मॅचेस पाहायला मिळत आहेत. आणि इथनं बघूया दरम्यान कुठला संघ सुपर 8 मध्ये असणार आहे, कारण का आजच्या जर दिवसाचा विचार केला तर आजच्या दिवसामध्ये आपल्याला सगळ्या ज्या मॅचेस आहेत त्या नक्कीच पाहायला मिळणार आहेत. तर सुपर 8 मधील सर्व सामने असणार आहेत. पहिले षटक आहेत शैलेश आणि सेकंड गेला बॅटर आपल्याला पाहायला मिळत आहेत. पहिला चेंडू बागफोडला जाऊन कट करण्याचा प्रयत्न होता. चेंडू आणि बॅटचा संपर्क झाला नाहीये. चांगला चेंडू आपल्याला शैलेशचा पाहायला मिळतो. शैलेश नक्कीच अप्रतिम आणि दर्जेदार अष्टपैलू खेळाडू आहे. भरपूर चांगला चेंडू. 2 सलामीवीर फलंदाज मैदानात त्याला बॅटर पाहायला मिळतात. मालोज आणि सचिन. शैलेश पहिल्या षटकामध्ये आपल्याला बॉलर पाहायला मिळतात. यावेळेचा हा चांगला फटका आहे. तिकडे फिल्डर देखील उपस्थित आहेत, मात्र खराब फिल्डिंग झाली स्क्रीनच्या दिशेनं. चेंडू जाईल बाउंड्री लाईनच्या बाहेर. पहिला चौकार येत असताना या दुसऱ्या डावातील वेलकम बाउंड्री. स्कोर बोर्ड 4 या आकड्यावरती. दरम्यानचा हा चांगला चेंडू आहे. तिकडे फिल्डर देखील बघतो आपण उपस्थित आहे. चेंडू चोचून फेक करेपर्यंत बघतो आपण एक धावीत मेल एका धावीच्या मदतीने संघाची धावसंख्या एकूण 5 या आकड्यावरती. स्कोर बोर्ड 5 या आकड्यावरती. विजयासाठी 70+ टार्गेट आहे या मॅच मध्ये. हा सामना जिंकण्यासाठी पहिलं षटक आपल्याला पाहायला मिळतं शैलेशचं. षटकातील पुढील चेंडू इथला रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न होता आणि फलंदाज बाद झालेला आहे. बघा शैलेश दरम्यान सेलिब्रेशन करत असताना मोठी विकेट आली या मॅचची. परतावा लागेल फलंदाजाला मैदानाच्या बाहेर. विकेटचे बदल खेळाडू बाद. सचिन बाद झाला. पहिल्या धक्का दरम्यान लागत असताना मैदानाच्या आतमध्ये चांगली मॅच आपल्याला ही पाहायला मिळणार आहे. चंदनकर स्पोर्ट्सला मात्र या मॅच मध्ये कंबर कसावी लागणार आहे. या सामन्या दरम्यान जिंकायचं असेल तर चांगला खेळ करणं गरजेचं असेल. चांगली बॅटिंग करावी लागणार आहे. चांगली जर इथनं बॅटिंग झाली तर मॅच मध्ये कमबॅक होऊ शकेल. 70+ टार्गेट आहे. टीमच्या कॅप्टनला देखील जिम्मेदारी जबाबदारी या मॅच मध्ये खेळणं गरजेचं होतं. आणि युवराज या टीमचा कॅप्टन आहे. हा दरम्यानचा चांगला चेंडू, तेवढा चांगला फटका देखील ड्राईव्ह करत असताना चांगला चेंडू आपल्याला पाहायला मिळतो. शैलेशने चांगली बॉलिंग केली आतापर्यंत. विकेट टू विकेट आपल्याला बॉलिंग पाहायला मिळते. कुठल्या प्रकारची संधी दिली जात नाहीये मोठे फटके खेळण्याचे. एक चौकार जर आपण वगळला तर नक्कीच हा षटक आपल्याला भरपूर चांगला पाहायला मिळाला. विकेट देखील या षटकामध्ये आली आहे. चांगली मॅच होणार आहे. सुपर 8 मध्ये पोहोचण्यासाठी मात्र हा सामना जिंकणं खूप महत्वाचं आहे दोन्ही टीमला. जिंकणार तर एकच संघ आहे, मात्र लढत आपल्याला प्रतिष्ठेची पाहायला मिळणार आहे सिंहगड रोड प्रीमियर लीगच्या माध्यमातून. या दरम्यान लीडिंग एज लागते, झेल तर होणार नाहीये. मालोजी आपल्याला पाहायला मिळतात. स्टार्टिंग एंडला फलंदाज. हा षटक आपल्याला भरपूर चांगला पाहायला मिळाला. पहिल्या षटकाचा खेळ कंप्लीट झालाय आणि पहिल्या षटकाच्या अखेरीस पहिल्या
या दरम्यान षटकामध्ये शैलेशने भरपूर चांगली बॉलिंग केली. धावसंख्या धावपलकावरती फक्त आणि फक्त बघतो आपण धावा 6 आहेत. विजयासाठी 72 चं टार्गेट आहे आणि स्कोरबोर्ड आपल्याला पाहायला मिळतोय 6 या आकड्यावरती चंदनकर स्पोर्ट्सच्या माध्यमातून 72 या धावसंख्येचा पाठलाग करत असताना ओमकार आलेत सेकंड ओव्हर मध्ये. बॉलिंग मार्क दिसायला घाई करा प्लीज, थोडं सहकार्य करा कारण का आजच्या दिवसाला देखील सुरुवात भरपूर उशिरा झाली. मनीष सर सध्या की सांगत असत वेळापत्रकानुसार दरम्यान सामना थोडासा उशिरा सुरू झालाय. प्रथमेश देखील मॅचचा आनंद घेत असताना आमचे ऑफिशियल कॅमेरामॅन राकेश मात्र सुंदर कॅमेरा वर्क, रोहित, त्याच्यानंतर आमचे मित्र दीपेश आणि शिंदे आमचे ऑफिशियल 4 कॅमेरामॅन गॅलरीमध्ये बसून कव्हर करत असताना यावेळेस स्टॉपेज लागते. झेलची पुन्हा एकदा संधी असणार आहे. तिथं फिल्डर आहे तरी झाली चूक, झाली आहे चूक. एक चांगल्या फलंदाजाचा झेल सोडल्याच्या नंतर आक्रमण आपल्याला पाहायला मिळेल का? आक्रमणाचं दुसरं नाव मैदानाच्या आतमध्ये ऑलरेडी युवराज आपल्याला पाहायला मिळतात. मोठ्या फटक्यांसाठी युवराजला जाणला जातं. टीमचा कॅप्टन देखील तो आहे. एक सोपा झेल ड्रॉप झाल्याच्या नंतर आता मात्र ओमकार देखील भरपूर नाराज आहेत. बॉलिंग तर चांगली होती मात्र फिल्डिंग आपल्याला इथं चांगली पाहायला मिळत नाही. या फिल्डिंग देखील चांगली करणं गरजेचं आहे. बघा सराव करत असताना बाजा चेंडू मैदानाच्या आतमध्ये येता कामा नाहीये. षटकातील पुढील चेंडू, यावेळेचा फटका चांगला इनफिल्डला क्लिअर करून शैलेशला बीट करून चेंडू जाणाऱ्या बाउंड्री लाईनच्या बाहेर. जबरदस्त हा शॉट होता. 4 धावांसाठी चौकार. मालोजीच्या बॅटमधून तडाखा आपल्याला पाहायला मिळतो. स्कोरबोर्ड 11 धावा स्कोर बोर्ड वरती आहेत. ओमकारचं दुसरं षटक आपल्याला पाहायला मिळतं. पॉवर प्लेचं पिचू बॅटर मोर द विकेट ना. त्यावेळेस अजून एक चांगला फटका आहे. गॅपमध्ये खेळले 3 फिल्डर उपस्थित नाहीयेत मैदानाच्या 4 बाजूने आक्रमण. जबरदस्त आता मात्र आपल्याला या दरम्यान बॅटिंग पाहायला मिळते. बॅक टू बॅक दुसरा सुरेख चौकार, गुड शॉट. चौकाराच्या मदतीने संघाची धावसंख्या आता मात्र 4 जाते पुढे स्कोरबोर्ड जाऊन पोहोचलाय 15 या आकड्यावरती. धावपलक आहे. मालोजी एक लेदर क्रिकेटर आहे आणि त्याचा क्लास आपल्याला पाहायला मिळतो मॅच मध्ये. हा चेंडू बघितला जाऊ दिला मात्र अंपायर आपल्या जागेवरती स्तब्धपणे उभे आहेत. मालोजी भरपूर नाराज आहेत. वाईट यॉर्कर आपल्याला पाहायला मिळतो. अंपायर सांगत असताना की हा चेंडू लीगल आहे येत असताना डॉट बॉल. आणि स्वतः अंपायरचं देखील सातत्यानं काम बघितलं मालोजीनं. फर्स्ट सीझन मध्ये बाकूला जाऊन कट करण्याचा प्रयत्न, चेंडूने मागच्या संपर्क नक्की झालाय. परतावा लागेल मालोजीला मैदानाच्या बाहेर. दुसरा विकेटचे बदल चंदनकर स्पोर्ट्सच्या टीमला. दुसरा धक्का लागतोय. बॅटर आउट.
दोन बंधू आमने सामने. या दरम्यानचा हा देखील झेल कदाचित होऊ शकला असता. विकेट किपर कडनं झालेली चूक, बॅकफुटला जाऊन कट करण्याचा प्रयत्न होता. चांगला चेंडू आपल्याला पाहायला मिळाला. चेंडू पडला नंतर थोडासा बॉन्स देखील झाला. पिकअप ना चेंडू होता भरपूर वेगानं. चेंडूचा जर विचार केला तर चेंडू आपल्याला भरपूर चांगला पाहायला मिळतो. भरपूर वेगानं हा चेंडू दरम्यान हाताळला होता आणि सुंदर दरम्यानचा आपल्याला चेंडू पाहायला मिळाला. स्कोर बोर्ड 15 या आकड्यावरती. या षटका दरम्यानची 2 कंप्लीट झालेले आहेत. पॉवर प्लेचे 2 षटकं संपल्या. 2 ओव्हरच्या अखेरीस संघाची धावसंख्या 15 वरती आहे. विजयासाठी 72 टार्गेट आहे. अजून या मॅचचा जर विचार केला तर चेंडू शिल्लक 24 आणि येणाऱ्या 24 बॉलमध्ये विजयासाठी 57 धावेची गरज आहे. म्हणजे मॅचचा जर विचार केला तर आतापर्यंत चंद्रगड स्पोर्टने थोडासा या दरम्यान या मॅच मध्ये यावेळेस स्ट्रगल केलेला आहे. तर स्ट्रगल करावा लागेल कारण का मॅच जर जिंकायची असेल तर चांगला क्रिकेट आणि चांगला खेळ खेळणं गरजेचं आहे या मॅच मध्ये. या दरम्यानचा हा चांगला चेंडू आपल्याला पाहायला मिळतो. शैलेश पुन्हा एकदा तिसऱ्या ओव्हरमध्ये आपल्याला पाहायला मिळतात. एका धावेच्या मदतीने संघाची धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते. 16 आकड्यावरती धावसंख्या आहे. 16 इन अ बोट, 2 विकेट्स. चंदनकर स्पोर्ट्स अजूनही 56 बनवायचे आहेत. 23 चेंडू शिल्लक आहेत. म्हणजे मोठा या दरम्यान संघर्ष करावा लागणार आहे या मॅच मध्ये. धावा बनवण्यासाठी शैलेश चांगला चेंडू फुलर रेंजचा विकेट टू विकेट बॉलिंग. बॉलिंग भरपूर चांगल्या आपल्याला पाहायला मिळते. एक अँगल नाही दरम्यान आतापर्यंत बॉलिंग केल्याने लेफ्टी बॉलर आहे. लेफ्टी बॉलरसाठी नक्कीच बेनिफिट आपल्याला सातत्यानं पाहायला मिळतोय. आणि लेफ्टी बॉलरकडे एक वेगळीच ताकद आहे आणि ती ताकद आपल्याला पाहायला मिळते मैदानाच्या आतमध्ये. चांगला स्विंग आहे, चांगला टप आणि शैलेशकडे भरपूर वर्षाचा दांडगा अनुभव आहे. एक तो चांगला व्यावसायिक खेळाडू आहे. भरपूर वर्षापासून नक्कीच पुणे शहरामध्ये बघतो आपण त्याचा खेळ चांगला आपल्याला पाहायला मिळतोय आणि चांगल्या मोठमोठ्या टीम मध्ये तो नक्कीच शहरी गटातून व्यावसायिक खेळ खेळत असतो. आज आपल्याच विभागात आपल्याच पुणे शहरात सिंहगड रोड प्रीमियर लीगच्या माध्यमातून चांगला खेळ त्याचा आपल्याला पाहायला मिळतो. पुढील चेंडू यावेळेचा फुल टॉस ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न. चांगली फिल्डिंग अफट बघा किती चांगला पाहायला मिळतो आपल्याला. व्हेरी गुड फिल्डिंग. तिकडे फिल्डर प्रसाद काळे आपल्याला पाहायला मिळतात. चांगली फिल्डिंग. सिंगल डबल धावेसाठी देखील आता मात्र भरपूर मोठा संघर्ष करावा लागतोय. एका धावेच्या मदतीने संघाची धावसंख्या 1 न जाते पुढे स्कोर एकूण जाऊन पोहोचला 18 या आकड्यावरती. 18 रन इन अ बोट. 18 धावा स्कोर बोर्ड वरती आहेत. षटका दरम्यानचा मार्गस्थ असताना तिसरा षटक आहे. पहिल्या 2 ओव्हर मध्ये एवढ्या काय चांगल्या धावा बनवता आल्या नाहीयेत चंदनकर स्पोर्ट्सला या टीम मध्ये. अगोदरच खेळला स्विंग आणि मिस. चांगला चेंडू आहे. भरपूर सुंदर चेंडू. वन साईडला खेळायचा होता हा फटका बॅटरला. मात्र चेंडूने बॅटचा अजिबात संपर्क झाला नाहीये. असे डॉट चेंडू जर खेळले गेले तर दबाव आणि प्रेशर पूर्णपणे पाहायला मिळेल. इथनं दबाव प्रेशर यावेळेस जुगाडून त्याच्यावरती मात करून चांगली धावसंख्या दरम्यान बनवणं गरजेचं असणार आहे. पहिल्या इनिंग मध्ये 71 बनवल्यात. त्या धावसंख्येला प्रति उत्तर देण्याचा प्रयत्न करावा लागेल. पुन्हा आक्रमण करायचं तर अपील पाहायला मिळते. अंपायर दरम्यान बघतो आपण सहमत नाहीयेत. लकी फॉर विकेट साठी आता मात्र 30 अंपायरची मागणी केलेली आहे. शैलेशने मात्र या दरम्यान थर्ड अंपायर ची मागणी केलेली आहे. 2 धावा धावून आय थिंक झालेल्या आहेत. मात्र बघूया तिसरे अंपायर निर्णय करेल कारण का थर्ड अंपायर LBW साठीच असणार आहे. अन्यथा थर्ड अंपायर नसेल मॅच मध्ये कुठल्याच देखील गोष्टीची नोंद घ्यावी. तर डीज ब्रेक आपण करून घेऊ जेणेकरून निर्णय जे काही येईल आपल्यापर्यंत पोहोचवला जाईल अंपायरच्या माध्यमातून.
नॉट आउट. थर्ड अंपायरचा देखील निर्णय नॉट आउट आलेला आहे. एकूण संघाची जी धावसंख्या आहे ती मात्र आपल्याला पाहायला मिळते स्कोर बोर्ड वरती 20 धावा आहेत. 20 धावा झालेल्या आहेत. तिसऱ्या षटकातील एक चेंडू अजूनही बाकी आहे. लेग बाय सेशन अंपायर आलेला आहे. ड्रिंक्स ब्रेक सुरू आहे. छोटासा आपण घेऊया ब्रेक. थँक्यू सो मच. ट्वेंटी मी मगाशी सांगितलं 20 धावा झालेल्या आहेत जेव्हा ड्रिंक्स ब्रेक होता. एक चेंडू अजूनही बाकी आहे. वीस धावा स्कोर बोर्ड वरती आहेत. शैलेश आतापर्यंत चांगली बॉलिंग केली या मॅच मध्ये. विकेट टू विकेट बॉलिंग आपल्याला पाहायला मिळते. यावेळी 6 फटके हवेत खेळलेत. ओपिश होता. चेंडू चेंडू भरपूर उंच गेले. एलिव्हेशन नाहीये. फिल्डर झेलच्या खाली. जजमेंट चांगला. अजून एका फलंदाजाला परतावा लागेल. सेलिब्रेशन आपल्याला नक्कीच वेगळंच पाहायला मिळतं आजच्या दिवसामध्ये. शैलेश मात्र नक्कीच सेलिब्रेशन करत असताना 1 more विकेट डाऊन. अजून एक धक्का लागतोय चंदनकर स्पोर्ट्सच्या टीमला. 1 more विकेट डाऊन. बॅटर आउट. ऍक्शन रिप्लाय टेलिव्हिजन सेट वरती त्यांनी क्रिकेट डॉट इनच्या माध्यमातून आपल्याला टेलिकास्ट पाहायला मिळतोय. 3 ओव्हरचा खेळ संपला. 3 ओव्हरच्या अखेरीस संघाची धावसंख्या 20 आकड्यावरती आहे. 18 चेंडू अजूनही बाकी आहेत आणि विजयासाठी 52 धावा या मॅच मध्ये हा सामना जिंकण्यासाठी चंदनकर स्पोर्ट्सला बनवायच्या आहेत. म्हणजे विजय अजूनही भरपूर दूर आहे. मात्र प्रयत्न युवराजला करणं गरजेचं आहे. व्हेरी गुड. कॅमेरा बघ. कॅमेरा बघ. हर्षवर्धन आलेत बॉलिंग मार्कवरती. 18 चेंडू शिल्लक आहेत आणि विजयासाठी 52 धावा बनवायच्या आहेत. सिंहगड रोड प्रीमियर लीग वर्ष दुसरं. टीमचे कॅप्टन युवराज खेळण्यासाठी सज्ज. साकिंग एंडला इनसाइड आउट फटका हवेत. मोठी विकेट या मॅचची. अजून एका फलंदाजाला परतावा लागेल मैदानाच्या बाहेर. अप्रतिम झेल तिथं पकडला जातोय आणि बघा शैलेशचे सेलिब्रेशन बघा. वेगवेगळ्या अँगलने आणि वेगवेगळ्या स्टाईलना नक्कीच आज सेलिब्रेशन शैलेश करत असताना या महत्वाच्या मॅच मध्ये अजून एक धक्का आपल्याला पाहायला मिळतोय. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये मयूर आले. न्यू मॅन इन. भागीदारीची गरज आहे. पार्टनरशिप इथं मात्र भरपूर महत्वाची आहे. अजून एक चांगला चेंडू फुलर रेंज आपल्याला पाहायला मिळतो. अपील आहे अल्फिश डब्ल्यू. 1 more विकेट डाऊन. अजून एका फलंदाजाला परतावा लागेल मैदानाच्या बाहेर. काय बॉलिंग आपल्याला पाहायला मिळते. टीमच्या कॅप्टन आता मात्र पूर्णपणे कंबर कसली आहे आणि आता मात्र मधून कंबर मोडली आहे मैदानाच्या आतमध्ये चंदनकर स्पोर्ट्सच्या टीमची. 1 more विकेट डाऊन. धक्के पे धक्का दे धक्का. अजून एक फलंदाज बाद.
हॅट्रिक बॉल. जबरदस्त बॉलिंग टीमचे कॅप्टन मात्र करत असताना विकेट टू विकेट आपल्याला बॉलिंग पाहायला मिळते. अप्रतिम दर्जेदार बॉलिंग. चांगला चेंडू फुलार यांचा कीपर बीट झालेत, बॅटर देखील बीट झाले होते. मात्र चेंडू भरपूर वेगाने चालला फाईन लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर. अंपायर सेक्शन आपल्यापर्यंत या दरम्यान लेग बाय चालले म्हणजे बॅटचा हा संपर्क झाला चेंडूशी आणि मिळत आहेत या नशिबाच्या 4 धावा चंदनकर स्पोर्ट्स टीमला. आणि या चौकाराच्या मदतीनं धावफलक आता मात्र जाऊन पोहोचलाय एकूण 24 इन अ बोट. नेक्स्ट बॉल. दरम्यानचा हा चांगला चेंडू आपल्याला पाहायला मिळतोय. ऑन साइडला तिथे फिल्डर देखील उपस्थित आहे. चेंडू शोधून फेक करतील. दरम्यान इथं एक सिंगल मिळते. सिंगलच्या मदतीने संघाचे धावसंख्या 1 न जाते पुढे स्कोरबोर्ड जाऊन पोहोचलाय 25 आकड्यावरती. अजूनही 14 चेंडू शिल्लक आहेत. विजयासाठी 47 धावेची गरज आहे. या मॅच मध्ये संभाजीराजे गोसावी प्रतिष्ठान आयोजित भव्य दिव्य फुलपोच क्रिकेट स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. सिंहगड रोड प्रीमियर लीगचा क्रिकेटचा थरार आपण नक्कीच एन्जॉय करतो मागच्या 5 दिवसांपासून. चांगलं क्रिकेट आहे. दरम्यान सेन्सिबल क्रिकेट खेळला जातं कारण का विकेट भरपूर गेलेले आहेत. इथं अजून मात्र एखादी विकेट गेली तर पुन्हा एकदा प्रेशर दबाव अजून वाढणार आहे. त्या अनुषंगाने आता मात्र संयमाने क्रिकेट खेळावं लागेल. मात्र संयम ठेवत असताना जो नक्कीच टार्गेट या दरम्यान चेस करायचा आहे त्या देखील टार्गेटकडे लक्ष जाणं गरजेचं आहे. मॅच मध्ये विजयासाठी अजूनही 46 बनवायचे आहेत. 13 बॉल शिल्लक आहेत. भरपूर शपथ झाले. बॅटर ऑन साइडला खेळायचं तर थोडीशी खराब फिल्डिंग झाली. बॅकअप तिथं आहे. चेंडू शोधून फेक करेपर्यंत एकापेक्षा जास्त धाव मिळणार नाही. एक सिंगल स्मेल. सिंगलच्या मदतीने संघाची धावसंख्या 1 न जाते पुढे षटका दरम्यानचे 4 कंप्लीट झाले. चंदनकर स्पोर्ट्स या टीमच्या आपल्याला धावसंख्या पाहायला मिळते. स्कोर बोर्डवरती एकूण धावा आपल्याला पाहायला मिळते. त्या दरम्यान 27 धावा स्कोर बोर्डवरती आहेत. अजूनही विजयासाठी 12 चेंडू शिल्लक आहेत आणि 45 धावेची गरज असणार आहे. रिक्वायर रनरेटचा जर विचार केला तर 22.50च्या सरासरीनं या धावा मात्र बनवणं गरजेचं असणार आहे. प्रफुल्ल आलेत. बॉलिंग मार्कवरती प्रफुल्ल मगाशी एक अप्रतिम झेल पकडला होता. आणि महाराष्ट्र पोलीस दलामधले कार्यरत देखील आहेत. पुणे शहरामध्ये नक्कीच ते कार्यरत आहेत. यावेळी सपोर्ट टप्पाचा चेंडू होता. पूल करण्याचा प्रयत्न चेंडू आणि बघतो आपण बॅटचा संपर्क अजिबात नाहीये. चांगली बॉलिंग पाहायला मिळते. अक्षरशः कंबर कसली या मॅच मध्ये. साईज फार्मास टीम कडनं आपल्याला चांगला खेळ पाहायला मिळतोय. प्रत्येकी बॅटरना प्रत्येकी बॉलरना विकेट किपर असेल फिल्डिंग असेल 100% कमेंटमध्ये आपल्याला पाहायला मिळते. कारण की ही मॅच लीगची अंतिम होती आणि ही मॅच मात्र जिंकणं गरजेचं होतं. मात्र अजूनही सामना संपला नाहीये. इथं मोठे फटके खेळले गेले. षटकार चौकार जर मारले गेले तर मॅच मध्ये कमबॅक होऊ शकेल. क्रिकेट जो असा खेळ आहे तिथे तुम्हाला मेहनत करणं गरजेचं आहे. मेहनत केली तर यश तुम्हाला नक्कीच मिळेल. आता प्रयत्न प्रामाणिक करणं गरजेचं आहे. आक्रमण करायचं होतं. विकेट किपर बघा. विकेट किपर बघा तिथे नक्कीच किती या दरम्यान चलाकी हुशारी दाखवत असताना शैलेश मात्र या मॅच मध्ये अक्षरशः भरपूर चांगली कामगिरी करते. आणि 1 बॉल विकेट डाऊन. फलंदाज बाद.
अंपायर टीमचे ऑनर मैदानाच्या मध्ये ऋषी पासलकर पाहायला मिळत आहेत. चांगलं क्रिकेट खेळावं लागेल. टार्गेट भरपूर दूर आहे विजयापासून. बघतो आपण चंदनकर स्पोर्ट्सचा संघ 10 बॉल मध्ये 45 बनवायचे आहेत. फुलटॉस आहे. फटका मिसामिंग आहे. तिथे फिल्डर उपस्थित आहेत. अजून एक धक्का, अजून एक धक्का. आणि शैलेश तर मात्र मॅचचा पूर्णच्या पूर्ण आनंद घेत असताना वेगवेगळ्या स्टाईल मात्र दरम्यान सेलिब्रेशन करत असताना प्रसादनं पकडला जाईल. अजून एक फलंदाज फेल. सातवा विकेट आतापर्यंत गमावलेला आहे. या मॅच नंतर नक्कीच पॉइंट्स बघितले जातील आणि पॉइंट्स जसे काय असतील विनर रूल नक्कीच लुझर जे काय दरम्यान नियम असणार आहेत लीगचे त्या हिशोबाने दरम्यान आपल्याला सामने पाहायला मिळतील. पुढच्या दरम्यान शेड्यूल आपल्याला पाहायला मिळणार आहे. कारण का आज सुपर 8 चे मॅचेस आहेत आणि या मॅचेस मध्ये भरपूर महत्वाचे आहेत. कारण का उद्याच्या दिवसामध्ये आपल्याला सेमीफायनल आणि मेगा फायनल, 2 सेमीफायनल आणि 1 मेगा फायनल अशा नक्कीच काही मॅचेस आणि हॅट्रिक या दरम्यान विकेटची कंप्लीट झालेली आहे. काहीतरी अनाउन्समेंट नक्कीच होती. हॅट्रिक कंप्लीट झालेली आहे. जरा जोरदार टाळ्या होत्या. अप्रतिम आणि दर्जेदार नक्कीच महाराष्ट्र पोलीस दलामध्ये ते कार्यरत देखील आहेत. आणि आता बघतो आपण नक्कीच म्हणजे समोर देखील एक पोलीसच होते बॉलिंग करत असतात. त्याच्यानंतर त्यांच्या समोर बॅटिंग करताना देखील आपण एक पोलीस आपल्याला पाहायला मिळाले. म्हणजे अर्थातच त्यांनीच त्यांची विकेट वाढलेली आहे असंच आपण म्हणू शकू. होत असतं क्रिकेट जो असं काय आहे तिथे नक्कीच अशा काय गोष्टी आपल्याला पाहायला मिळतात. 8 विकेट गमावलेल्या आहेत. मॅच वरती पकड आपल्याला मजबूत पाहायला मिळते. विकेट हॅट्रिक देखील कंप्लीट झालेली आहे. 8 विकेट गमावलेल्या आहेत या मॅच मध्ये. बघतो आपण बॉलिंग करणाऱ्या टीमचा पकडा भरपूर भारी आहे. हा देखील सुंदर चेंडू आहे. चांगली बॉलिंग क्वालिटी बॉलिंग आपल्याला पाहायला मिळते. जबरदस्त बॉलिंग. विकेट क्लासिकल बॉलिंग. आता मॅच मध्ये नक्कीच औपचारिकता असणार आहे. 7 चेंडू शिल्लक आहेत. 45 दाबीची गरज आहे. फटका तर हवेत खेळले. तिथं फिल्डर होते उपस्थित. मात्र चेंडू त्यांना बीट करून जातो बाउंड्री लाईनच्या बाहेर. आपण नक्कीच ऍक्शन रिप्ले मध्ये जर बघितलं तर हा शॉट आपल्याला भरपूर चांगला पाहायला मिळतोय. बरोबर समोरच्या दिशेनं आणि तेवढंच चांगला आपल्याला कॅमेरा वर्क पाहायला मिळतो. व्हेरी गुड कॅमेरा वर्क आमच्या नक्कीच दीपेश धुळ्याच्या माध्यमातून. अप्रतिम आणि दर्जेदार कॅमेरा वर्क आपल्याला पाहायला मिळतो. टेनिस.in च्या माध्यमातून आमचे मित्र दीपेश धुळे. व्हेरी गुड. सन्मान्य तुषारदादा आणि त्यांचं शुभागमन झालेलं आहे. त्यांचं देखील सिंहगड रोड प्रीमियर लीगच्या माध्यमातून हार्दिक स्वागत. सिक्सरला संघाची धावसंख्या दरम्यान 6 जाते पुढे. 33 आकड्यावरती धावफलक आहे. 6 चेंडू शिल्लक आहेत. विजयासाठी 39 धावेची गरज आहे. शैलेश आता वेळ न घेता आपण लगेचच सामन्याला सुरुवात करायची. कारण का या मॅच मध्ये बघतो आपण आता मात्र यावेळी सामना जिंकणं चंदनकर स्पोर्ट्स साठी भरपूर अवघड झालेला आहे. कारण का 6 बॉल मध्ये 39 बनवायचे आहेत. अंतिम षटक. अंतिम 6 चेंडू शिल्लक आहेत. ओंकारचा हा षटक आहे. यावेळीचा हा फटका हवेत खेळले. झेलची संधी तर नाहीये. तिथे स्वतः ओंकार बॉलर पोहोचते. चेंडू शिल्लक फेक पर्यंत एकच धाव मिळेल. 38 धावेची अजूनही गरज आहे. चेंडू शिल्लक आहेत फक्त 5 चेंडू 38 धावा दरम्यान असं समीकरण. त्याच्यानंतर पॉइंट्स बघितले जातील. कुठल्या टीमचे किती पॉइंट झालेले आहेत त्याच्यानंतर शेड्यूल आम्ही तुमच्यापर्यंत लगेचच पोहोचू.
यावेळेचा फटका देखील सुंदर आहे. तिथे फिल्डर आहेत मात्र फ्लॅटेड शॉट आहे. हा देखील चेंडू बाउंड्री लाईनच्या बाहेर. बिग हिट सिक्सर. या सिक्सरची गरज अगोदर होती. हे मोठे फटके अगोदर येणं गरजेचं होते. मात्र भरपूर उशीर झाला. उशीर झाला मात्र षटकार येण्यासाठी, चौकार येण्यासाठी हे षटकार चौकार अगोदर आले असते तर कदाचित या मॅच मध्ये चंदनकर स्पोर्ट्स संघ अग्रेसिव्ह होऊ शकला असता, हावी होऊ शकला असता. मात्र थोडासा उशीर झाला. बॅटिंग एवढी चांगली झाली नव्हती. मिडल ऑर्डर सलामीच्या फलंदाजांना नाराज केलं. यावेळेचा देखील फटका तर चांगला आहे. तिकडे फिल्डर देखील उपस्थित आहे. चेंडूची वस्तून फेक करणार. तो वेळ मिळणार आहे फक्त आणि फक्त एकच धाव. आता मात्र काही लिगल चेंडू वदाळायचे आहेत ओमकारला. सायन्स फार्मर्स रायडर्स या टीमचा भरपूर चांगला खेळ आपल्याला पाहायला मिळाला. खास करून या मॅच मध्ये फुलटॉस आहे. फटका देखील तेवढा चांगला. तिकडे फिल्डर उपस्थित आहेत. फिल्डिंग तर चांगली झालेली आहे. चेंडू शोधून फेक करेपर्यंत एकच धावीत मेल आणि एका धावीच्या मदतीने संघाची धावसंख्या 1 न जाते पुढे. स्कोर जाऊन पोहोचल्या दरम्यान 42. 2 चेंडू शिल्लक आहे. 30 धावेची गरज आहे. या दरम्यानचा हा चेंडू आपल्याला दरम्यानचा हा चेंडू देखील आपल्याला चांगला यावेळेस पाहायला मिळतो. लीगल हा देखील चेंडू आहे. एक चेंडू आता मात्र हाताळायचा आहे. सायन्स फार्मर्स रायडर्स या टीमचा विजय तर निश्चित आहे. या मॅच नंतर लगेचच पॉइंट्स बघितले जातील आणि हा देखील चेंडू चांगला अशा प्रकारे बघतो आपण. हा सामना मात्र सायन्स फार्मर्स रायडर्स टीमनं जिंकलेला आहे. अभिनंदन शैलेश आणि टीम. हार्ड लक चंदनकर स्पोर्ट्स. चांगला खेळ नक्कीच तुम्ही देखील करण्याचा प्रयत्न केला. सिंहगड रोड प्रीमियर लीगच्या माध्यमातून आपण लगेचच जाऊया या मॅचचा मॅन ऑफ द मॅच ज्यानं चांगला आणि उल्लेखनीय खेळ केला ओमकार पोकळे. नक्कीच जे अष्टपैलू खेळाडू आहेत तोच नक्कीच ठरला या मॅचचा हिरो. या मॅचचा मॅन ऑफ द मॅच आपण लगेचच ओमकार पोकळे देणार आहोत. मॅन ऑफ द मॅच आमच्या दरम्यान प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये आणि लगेचच जे काही जसे काय पॉइंट्स असतील त्या हिशोबाने नक्कीच शेड्यूल असेल. आपण लगेचच कमेंट्री बॉक्स मधून जाऊया. पुन्हा एकदा आमच्या प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये नक्कीच देत असतील आमच्या मान्यवर आणि ओमकार या मॅचचा मॅन ऑफ द मॅच.